नमस्कार. आपण बाळाच्या बारशाला आलो आहे. बारशाला बाळाचं नाव ठेवतात. हे राहुल आणि मयुरी यांचं बाळ आहे आणि त्याचं नाव ठेवणार आहे. तिथे आपण जमलो आहे. बारसं म्हणजे बाळाचं नाव ठेवणं. बाळाचं नाव खूप महत्त्वाचं असतं, कारण तो त्याच नावाने ओळखला जातो. अगदी म्हणजे जे काही त्याचं कर्तृत्व आहे ते त्या नावात आहे. तेव्हा बाळाचं नाव अगदी छान ठेवा, चांगल्या अर्थाचं ठेवावं. हल्ली कसं हॉल वगैरे घेऊन असं खूप जणांना बोलवून बारसं करतात, पण म्हणून बारसं 12 दिवसाच्या नंतरच करायचं. बाळ थोडंसं 1.25 महिना 3 महिने असं करायचं, कारण सगळ्यांनी बाळाला हाताळणं किंवा सगळ्यांनी हातात घेणं त्याच्या दृष्टीने चांगलं नाही आहे, त्याच्या तब्येतीच्या दृष्टीने. म्हणून बारसं हे 3 महिन्यांनी 1.25 महिन्यांनीच करा. शक्यतो मोजक्याच लोकांना बोलवा. चांगल्या दिवशी बाळाचं नाव ठेवावं. अमावस्या पौर्णिमेला बारसं करू नये. आई बाबा अगदी मेहनतीने प्रयत्नाने आपल्या बाळाला मोठं करतात. तसेच हे आई बाबा आहेत. या आईबाबांच्या 2 पऱ्या आणि त्यातल्या एका परीने छानशा बाळाला जन्म दिला आणि त्याचं वारसा. आता सगळे यायला सुरुवात झाली. बाळाचे आत्या, मावशी, काका, मामा असे सगळे यायला लागले आशीर्वाद द्यायला. आणि छान सगळं सजवलेलं आहे. आता ही मावशी तर बाळाची महत्त्वाची असते. ही आहे मावशी. काका ती तिकडे मागे पण मावशीच आहे, दाखवूया आपण. ह्या सगळ्या आज्या बसल्यात. ही काकी आजी आहे, ही आत्या आजी आहे, ही पण आत्या आजी आहे, आणि ही आहे पणजी, आणि हे सगळे काका बाबा असे सगळे अगदी जमलेत. आणि आता आपण बारसं होणार आहे ते बघूया. ही आजी आहे, दादी म्हणतात ना, ती बाळाच्या पप्पांची आई आहे. बघा, वाटते ना. आणि ही आईची आई आहे. बाळाची एंट्री झालेली आहे. बाळाची मम्मी हवाई सुंदरी आहे. आता हे दोघं मिळून आपल्या बाळाचं भवितव्य घडवणार आहेत. हा दोघांचा मान आहे. दोघांनाही बसवून अगदी मावशी बाळाची त्यांचं औक्षण करते आणि बहिणीची ओटी भरते. आता हा ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. बारशाला आधी ओटी भरतात, एक माहेरची एक सासरची. आता माहेरची मावशीने भरली, आता आत्याबाई सासरची ओटी भरत आहेत. आत्याबाई खूप खुश आहेत. त्या नाव ठेवणार आहेत आज बाळाचं. आता हे बाळाच्या बाबांनी काहीतरी बाळासाठी आणले, ब्रेसलेट सारखं आहे. असंच कौतुक होत असतं. आपण आपल्या मुलांचं असंच कौतुक करतो. आता आत्याबाई सज्ज आहेत. असे सगळे एक पाहुणे सगळे बाळाला घेऊन आशीर्वाद देत आहेत. हे काका आणि मावशी, हे आजी आजोबा, आईचे आई वडील, हे त्यांची पूर्ण फॅमिली. बाबा, ही आत्या आणि आत्याचा नवरा मामा, आणि ही त्याची दीदी बाळाची. दीदी पुढे छान परफॉर्मन्स करणार आहे. ही एक मावशी, ही एक मावशी. ते बोलतात ना,
आजी आजोबा मावश्या 2 तसं. ही आहे मामी आजी बाळाची, मामा आजोबा आणि पणजी. आता ही पणजी पण नंतर पाळणा म्हणणार आहे. तशीच ही काकी आजी आणि काका आजोबा. आम्ही पण काका आजी आणि काका आजोबा. ही आहे बाळाच्या डॅडाची आई आणि हे डॅडाचे बाबा. आणि ह्या दोघी महत्त्वाच्या आज्या बरं का. या आज्या असणं बाळाला खूप गरजेचं आहे. तेव्हाच खरं त्याचं बालपण. आल्याबद्दल आम्ही सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. तर आता यासाठी हृदया गोसाळकर एक छोटंसं परफॉर्मन्स घेऊन येणार आहे आणि हा परफॉर्मन्स डेडिकेटेड आहे आमच्या न्यू बॉर्नसाठी. थँक्यू. मला बेबी बॉय झालाय. आपल्याला गाण्याचा आवाज जरा म्यूट करावा लागतोय कारण कॉपीराईट लागतो म्हणून. अशी दीदी छान नाचली आहे. थोडं थोडं आपण गाणं बघूया. जेवढी छान नाचली ना तेवढी इमोशनल पण झाली. रडायला लागली अगदी. बघा काय आलं, खूपच इमोशनल झाली बाबू. आणि आता बघा, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. परवंट्याला कपडा नारी बागुल पुवा आला, बागुल पुवाचे रूप दिसे अनिवार, गळा मनुष्य मुंडाचे हार. उत्तम साठी मी तुझ साठी मिळविला, पाळणा रंगीत बनविला. निज 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 रे लढीवाळा, रडू नको गोपाळा. थँक्यू. कृष्णाचा नाही येतला का तू? येतो ते आम्ही कोणच देऊ. बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध हलके हलके जोजवा. पाळणा पाळण्याच्या मधोमध झिरतो खेळणा. बाळाची पणजी पाळणा म्हणते. अगदी 80 वर्षाच्या आहेत पण उत्साह अगदी नंदीवर आला, छान आहे. रे रडू नको पाळा, दारी वागला. तू आवडता आवडता बाबांचा, तुझ्याकडे जीव आईचा. तू असती रे आवडता सगळ्यांचा, चांदोबा तू या घरचा. दशरथ नंदना मित्रा
अयोध्येसी दशरथांचे वंशी पुत्र जन्मला ऋषिकेशी कौसल्येचे तुशी बाळा जो रे धनं देहि तथास्तु विद्यां देहि तथास्तु समस्तं अखिलं देहि देहि मा परमेश्वरी तथास्तु सगळ्यांनी 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 सगळे रेडी आहेत या वेळी जरा बाजूला कराल का आणि आता नाव रिव्हील करतील राहुल आणि मयुरी. आत्ता बाळाचं नाव बघा, आई बाबा दाखवतील तुम्हाला. आणि नाविन्य पद्धतीने नाव आपल्या सगळ्यांसमोर रिव्हील होणार आहे. आणि सर्वांनी आशीर्वाद द्यायचा, युग राज आपल्या नवीन बालकाचं नाव आहे. भरून लागून युगराजला युगराज आता सगळ्यावर राज करण्यासाठी सज्ज झाले. या युगावर राज करण्यासाठी ज्याचा जन्म झालाय असे आमचे कसं वाटलं बाळाचं वारसं? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येते. नमस्कार.